आई, आदित्य काय येणार आहे आज? त्याला का बोलवलंय? काव्या, अगं आत्या आणि बाबांचं बोलणं झालंय. हे बघ, आम्हाला पसंत आहे. आता तू नाही म्हणू नकोस. हा, पण आई, लग्न मला करायचंय, तर मला ठरवू दे ना. तू ठरवलंयस त्याच अजून काही स्थिर नाही. हे बघ, संसार असा नाटकात सिनेमात काम करून होत नाही. त्यासाठी पैसा स्थैर्य लागतं आयुष्यात. पण बाबा, समीर करतोय ना प्रयत्न. प्लीज त्याला थोडा वेळ द्या. 2 वर्ष दिलीयत आम्ही तुला. 2. आज आदित्य घरी येणार आहे. त्याच्याशी बोल आणि होकार कळव त्याला. बाबा, मला आता चर्चा नकोय फार. कुठे निघालीस तारा तारा? तुझ्याशी बोलतोय मी काव्या. काव्या, अगं ऐक तरी. काव्या, मॅम आपली ऑर्डर. एक 5 मिनिटात सांगते. ओके मॅम. सॉरी, उशीर झाला जरा. ऑडिशनला गर्दी होती खूप. काय झालं? झालं सिलेक्शन? हो, म्हणजे अजून कन्फर्म नाही, पण सांगतो म्हणाले. अजून किती दिवस तू अशा ऑडिशन देणार आहेस समीर? काल पुन्हा आत्याकडून एक स्थळ आलं होतं. तिचं बाबांना सारखं सुरू आहे. काऊ आता 28 वर्षाची झाली आहे, व्हायला पाहिजे तिचं. समीर, आईबाबांनी पुन्हा विचारलंय, काय ठरवलंय आपण? हे बघ काव्या, मी अजून विचार नाही केलेला त्याचा. म्हणजे माझं नक्की आहे, पण अजून थोडे दिवस आपण थांबू शकू का? अरे, किती दिवस तू अजून असा स्ट्रगल करणार आहेस? बाबा सारखं म्हणतात तू ज्या फील्डमध्ये त्याचं काही खरं नाहीये. आणि कसं होतं ना, इतके दिवस माझ्याकडे जॉब नाही, त्यामुळे हे करण पुढे देता येत होतं. पण अरे, माझा जॉबही सुरू झालाय आता. सो आपल्याकडे ते कारणही नाहीये समीर. मान्य आहे यार, स्टॅबिलिटी नाही, स्ट्रगल आहे. पण आपल्या दोघांचं होईल इतकं नक्कीच कमवतो मी छोटी मोठी कामं करून. अरे, पण स्वतःचं घर, गाडी असा असलेला मुलगा हवा आईबाबांना. त्यात चांगली स्थळं पण येत आहेत बाहेरून समीर. आता तुझ्या आईवडिलांना जशी स्टॅबिलिटी किंवा इन्कम हवंय ते कदाचित मी नाही देऊ शकणार, पण आनंदी नक्कीच राहू शकू आपण. आणि घर म्हणशील तर 3 बेडरूमचा फ्लॅट आहे आमचा, आणि दादा वहिनी वेगळे राहत आहेत. लगेच आपल्याला घर वगैरे शोधायची गरज नाहीये. थोडी वर्ष करू मॅनेज आपण. पण काही वर्षानंतरची खात्री कशी देऊ त्यांना समीर? अरे, तू ज्या फील्डमध्ये आहेस त्यात किती अनसर्टन्टी आहे माहितीये तुला. आत्ता ते सगळ्याच फील्डमध्ये आहे. कोणालाही गॅरंटी नाहीये जॉबची किंवा पैशाची. आणि पैसा हा फॅक्टर म्हणशील तर तो आत्ता माझ्याकडे कमी आहे. पण एकदा क्लिक झालो ना, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील काव्या. हेच फार महत्वाचं आहे. कळतंय का तुला? हे बघ, मला मनातून तुझं कितीही पटत असलं तरी प्रॅक्टिकल आयुष्यात नाही राहू शकत आपण असं फिल्मी. काव्या, मला हे फील्ड सोडता येणार नाही. आय मीन, मला हे सोडून दुसरं काही जमेल असं वाटत नाही. आणि तुझा जॉब आहे ना यार, म्हणजे एक चाक सिक्युअर आहे ना आपलं. मग का आपण दोघांनी फक्त पैशांसाठी सेटल व्हायचंय? अरे, कारण सध्या सगळं पैशातच मोजलं जातंय समीर. मग मुलींना मोठं करा, त्यांना शिकवा असं म्हणतात, ते उगीच आहे का? त्यांनीही जरा संसारात तेवढाच हातभार लावला पाहिजे ना. अगं, कष्ट आणि स्ट्रगल फक्त पूर्वीच्या पिढीने केले, आपण काहीच नाही केले. असं का दरवेळेला ऐकायचंय आपण? हा आदित्य सारखा मागे लागलाय. बाबाचं सारखं सुरू असतं, सेटल झालेला मुलगा आहे, IT मधलाय, विचार कर याचा. समीर, तुला कळतंय का? मला दोन्हीकडचा सांभाळायचा त्रास होतोय. मग शांतपणे निर्णय घे तू. काव्य, मी राजा नसलो ना तरी तुला सुखात ठेवीन इतकं नक्कीच सांभाळीन. पण अजून थोडा वेळ हवाय. काव्या, प्लीज ट्रस्ट मी. अगं, संसार आपल्या दोघांना करायचा आहे ना यार. मग आपण दोघं एकमेकांबद्दल किती कमिटेड आहोत हे गरजेचं नाहीये का? समज
त्या कुठल्या आदित्याशी तू बाबांच्या सांगण्यावरून लग्न केलंस ते पुढे जाऊन टिकेलच हे कशावरून? तुला कळतंय तू काय बोलतोय सत्ता हे? आपण पुन्हा पुन्हा त्याच मुद्द्यावरती येतोय काव्या. सारखं सारखं तेच तेच बोलून सगळं गढूळ झालंय आता. काव्या प्लीज अजून थोडे दिवस मला दे. थोडे दिवस थांब. मग शांतपणे निर्णय घेऊयात आपण. त्यानंतर तुझं जे काही आहे हो किंवा नाही ते मला मान्य आहे. आणि मी कायम तुझ्या सोबतच असेन. प्लीज थोडे दिवस. समीर, आयुष्यात खूप स्ट्रगल करून सगळ्या अडीअडचणींना तोंड देत स्वतःचे टॅलेंट सिद्ध केलेला एक उत्कृष्ट अभिनेता. सलग 3ऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराचा मानकरी समीर. हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. निघूया. हं.